नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. आज चांदवड येथील रेणुका लॉन्स येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त यशवंत सेनेच्या सरसेनापती श्री माधवजी गडदे यांच्या नेतृत्वात नाशिक व चांदवड देवळा तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने भव्य राज्यस्तरीय धनगर समाजाचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आलेल्या मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या मेळाव्यात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजाच्या विविध मागण्या व ध्येय धोरणासाठी चर्चा करण्यात आली. येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आमच्या धनगर समाजातील प्रतिनिधींना संधी देण्यात यावी, नाहीतर सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या विरोधात धनगर समाजातर्फे उमेदवार देण्यात येतील, असा इशारा यशवंत सेनेचे सरसेनापती माधवजी गडदे यांनी दिलाय. शरद पवार समोर आपला धनगरचा उमेदवार उभा केला होता. फक्त 4,000 मध्ये शरद निवडून आले. किती फक्त 4,000 मतांनी 17 आमदार पाडले तर 5,000 पाडले. एकट्या बाहेर वापरतात कोपऱ्याने. ती मला साथ द्यावं, मला आमदार नाही व्हायचं. त्याला मी मायका शपथ सांगतो, आम्ही का विरोध शपथ, मला आमदार नाही व्हायचं. तुम्ही व्हा आमदार, पण तुम्हाला तिकीट देणाऱ्यांना शटल ताकद्या महादेव गर्दीमध्ये म्हणजे यशवंत सेनेमध्ये. त्यांना मुंबईमध्ये आणून टाकत माझ्यामध्ये, माझ्या संघटनेमध्ये. त्यामुळे तुम्ही कामाला कमी समजू नका. सगळं चालतं मुंबईतून चालतं, मुंबईत महादेवमध्ये बसला आहे. तर तुमच्या मला 7 मनापासून देणार असाल ना, त्या नाशिकमध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये 3 आमदार घेऊन जाईल मी पुढच्या वेळी. आणि कोण पक्ष विषय करून बसलाय? कोण पक्ष? कुठला पक्ष? अरे जसं त्यांना आपली गरज आहे, आपल्याला त्याची गरज आहे ना. आपण मतदान करतो ना. आज मराठा समाजाने बोलून पाडले का नाही? आपण काय बोलत दर्गे पाटील, जे नालायक भरडे त्यांना पण पाडा. तर लगेच एकाही लाईन लागली तिच्याकडे. तो बच्चू कुठं जातोय, तो दुसरा जातोय, तो तिसरा जातोय. का? की मला माहिती आहे की हा जर बोलला तर मी पडीन. मग आमच्या धनगरामध्ये एवढं राहायचं नाही. आयला आमचा त्यापर्यंत आम्ही दुसरं मतदानच करणार नाही. होऊ शकतो ना. उद्या जर मी नाशिकला प्रेस कॉन्फरन्स घेतली की मग या 2 मतदारसंघामध्ये धनगर समाज बहुल आहे, जो पक्ष माझ्या धनगरांना तिकीट देईल त्यातच आम्ही कानपूर जिल्ह्यामध्ये जर मी सांगितलं असं तर तिकीट मिळणार नाही. बंधूंनो, धनगर समाज आज कुठे आहे ते फक्त एका मिनिटात सांगतो. हर पांगली मेंढर उभ्यान भाकर खातो, करून चाकरी मेंढराची इमान मातीशी राखतो. मरण आम्ही आमचं तळ हातावर झेलतो, मरण आम्ही आमचं तळ हातावर झेलतो, काठी हातात आणि वळ पाठीवर सोलतो. कोंड मारा जगण्याचा, कोंड मारा जगण्याचा, कोण मरणाला रडतो, पिऊन अंधार रातचा वाट उजेडाची धरतो. कितीतरी अन्याय झाला असेल, अत्याचार झाला असेल, शोषण झालं असेल, जुलूम जबरदस्ती झाली असेल, पण हा धनगर समाज, हा इथला मेंढपाळ समाज कधी परिस्थिती समोर झुकला नाही, वाकला नाही. परिस्थितीवर मात करून आज हा समाज अंधारातून प्रकाशाच्या दिशेने जात आहे. या समाजाला, या इमानदार समाजाला समजदार बनवण्यासाठी या चांदवड नगरीत आम्ही येत्या नोव्हेंबर महिन्यात, या चांदवड नगरीत येत्या नोव्हेंबर महिन्यात मौर्य क्रांती महासंघाच्या माध्यमातून या ठिकाणी धनगर जागृती परिषदेचं आयोजन करत आहोत. बरेचशा वक्त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं, आपल्या भावना मांडल्या. आज या मेळाव्याचा मुख्य उद्देश या समाजाची दिशा आणि दशा या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय सरसेनापती या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतात. मी यावेळी जास्त बोलणार नाही, परंतु राज्याचा यशवंत सेनेचा सरचिटणीस या नात्यानं या महाराष्ट्रात यशवंत सेना प्रत्येक गावागावात कशी पोहोचेल, शिवसेनेप्रमाणे ज्या ठिकाणी धनगरांचं काम
विखे कोकरेंनी केलेल्या समाजासाठी होता. ज्यावेळेस विखे कोकरेंना दवाखान्यात ऍडमिट केलं, मी 2 वर्ष विखे कोकरेंवर प्रवास केला. ऍडमिट असताना 1 रुपया सुद्धा खिशात नसताना विखे कोकरेंचं निधन झालं. मला समजलं नाही. मी धन्यवाद माहीत आणि माझ्या विरोधामध्ये शपथ घेतो. आणि माझ्या विरोधात शपथ घेतो की ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये जर माझ्या समाजाच्या कुठल्याही बांधवाला जर तिकीट मिळाली तर आम्ही पक्षभेद विसरून, आम्ही जातीभेद विसरून आम्ही पूर्ण ताकदीने मदत करू. आणि जर आम्हाला तिकीट मिळाले नाही तर कुठल्याही पद्धतीचं आम्ही काम करणार नाही. हे मला चांगलं वाटतं. बरोबर, कुठल्याही पक्षात आम्ही काम करणार, आमच्या धन्यांना उभं करून ही सीट आम्ही पाडणार. आम्ही स्वतःला सीट पाडू. आता आम्हाला सिद्धता मिळाली आहे. तर माझा धन्यवाद. तसेच यावेळी राज्यभरातून आलेल्या धनगर समाजाच्या प्रतिनिधींना शपथ देत समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन केलंय. यावेळी खंडेराव पाटील उत्तर महाराष्ट्र प्रमुख, सौ संगीता पाटील कोल्हापूर, यशवंत सेना जिल्हा प्रमुख तसेच राज्यभरातील सर्व पदाधिकारी व समाज बांधव यावेळी उपस्थित होते. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.